ओ कुठे चाललात आपण? आज जाण्या अगोदर इथे एंट्री करावी लागेल. माझ्याच भाचीला भेटायला इतकी अडल्स. पहिल्यांदा येते का इथे? अशी एंट्री न करता थेट अलाउड नाही. आता आले ना एंट्री करायला, द्या रजिस्टर. ऍक्च्युली ते प्रोसिजर थोडी वेगळी आहे. आधी तुम्हाला ज्यांना भेटायचं त्यांचं पूर्ण नाव सांगा. आनंदी, आनंदी इनामदार. तुम्ही आनंदीच्या कोण? मी आत्या ती. आत्या? सॉरी, पण तुम्हाला आता आनंदीला भेटता येणार नाही. व्हॉट यू मीन? का भेटता येणार नाही आम्हाला? फक्त इमिजिएट फॅमिलीलाच आयत्या वेळी भेटता येतं. तुम्हाला तिला भेटायचं असेल तर आधीच अपॉइंटमेंट घ्यायला हवी होती. वॉट रमेश, आनंदीची सख्खी आत्या आहे ती, म्हणजे इमिजिएट फॅमिलीच झाली ना. तुमच्या नियमानुसार आम्हाला तुम्हाला भेटू द्यावंच लागेल, कळलं ना? आम्ही किती लांबून आलोय माहितीये तुम्हाला? हे बघा, माझ्या भाचीला बऱ्या बोलानं भेटायला द्या, नाहीतर या बोर्डिंग स्कूलची मी अशी बदनामी करेन ना की कुठं तोंड दाखवायला जागा नाही राहणार. मॅडम, तुमचा आयडी दाखवा. तुम्हाला आनंदीला बाहेर घेऊन जाता येणार नाही, फक्त इथेच भेटता येईल. दॅट्स ॲब्सोल्युटली फाईन. ठीक आहे, तुम्ही भेटू शकता तिला. गुड. डार्लिंग, आनंदीसाठी काही गिफ्ट आणलंस तू? हो रे, म्हणजे मी काहीच नाही आणलं तिच्यासाठी. सो स्टुपिड. माझं लक्षातच नाही राहिलं. बघ ना, काय वाटेल तिला. मॅक्स, डोंट वरी, मी तिच्यासाठी आधी चॉकलेट घेऊन ठेवलं होतं. मला नाही भेटायचं तुम्हाला. आनंदी बेबी, काय झालं तुला? हे बघ, हे बघ, मी तुझ्यासाठी काय आणले. घे. कशी आहेस तू? ओळखलत ना तुला? आनंदी, तुला हे स्कूल कसं वाटते बेबी? म्हणजे तुझे इथे बेस्ट फ्रेंड्स कोण कोण आहेत? आणि तुला कुठला सब्जेक्ट आवडतो सांग ना मला. बेबी, आता ना तुला भेटायला आम्ही इथे नेहमी येऊ. हा बेबी, काळजी घे. हा, भेटू लवकरच. बाय. चॉकलेट खाशील नक्की, आठवणी. मॅडम, मॅडम लवकर येत ना. आनंदीला बघा काय झालंय. आनंदी, ए बाळा, ए आनंदी बाळा, ए बाळा आनंदी, बोल ना काहीतरी. आनंदी बाळा, काय झालंय तुला? तिने लंच ब्रेकमध्ये काही खाल्लं होतं का? तिला काय झालं काही कळेनासंच झालेलं आहे. लगेच डॉक्टरांना बोलवा आणि हिच्या पॅरेंट्सला पण फोन करून बोलवा. हॅलो, आनंदीच्या घरून बोलताय? हो बोलतेय ना. आनंदीला खूप त्रास होतोय. काय? तिला बरं नाही. तुम्ही लवकरात लवकर शाळेत पोहोचा. हो हो हो, येत. सिद्धीराज, सिद्धीराज, काय झालं? सिद्धीराज, आनंदीच्या बोर्डिंग स्कूल मधनं फोन आला होता. तिला बरं नाही वाटत आहे. काय? हो हो, आपण कालच म्हणालो ना आनंदीला भेटायला जाऊ, आणि आता नेमका असं त्यांचा फोन आला. नाही, आपण जाऊ
जाऊया लगेच. पण आपण गेलो तर मिसळीच्या गाडीवर कोण आहे? तू नको टेन्शन घेऊस. मी महेशला कॉल करतो, तो सांभाळायचं. चल निघू आपण पटकन. चला. आनंदी ए आनंदी बाळा, हिचे पॅरेंट्स आलेत का बघा आणि डिरेक्टली त्यांना इथेच घेऊन या. कळवले त्यांना, बघतो बाहेर आलेत का. हो कुठे चाललात तुम्ही? आनंदी आनंदी माझी मुलगी. चला या, या. आनंदी 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 उठ ना. काय काय होतंय तुला? आनंदी उठ. हे बघ आई आली आहे. ए बाबा पण आलेत. हा उठ उठ बाळा उठ. काय झालं? अहो टीचर अहो हे नक्की कसं काय झालं आणि डॉक्टर काय म्हणाले? आमच्या पिऊला ती व्हिजिटिंग रूममध्ये दिसली, तेव्हाच तिला त्रास होत होता. डॉक्टर तपासून गेले आहेत. त्यांनी सांगितले की हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायची काही गरज नाही आहे. औषधं दिली आहेत, येईल लवकर शुद्ध. आनंदी उठ ना ग आनंदी. अहो बघा ना, तुम्ही तरी सांगा ना उठायला. आनंदी बघ कोण आलाय. बघ आई आलीये, बाबा आलेत. बघ उठ बरं उठ. थांबा सर, तुम्ही कुठे चालले? दादा माझी मुलगी या शाळेत शिकते, मला तिला भेटायचंय. असं जाता येणार नाही, मोठ्या साहेबाशी बोलायला लागेल. अहो माझी पोटची पोर आहे ती, मला तिला भेटू द्या. तिला बोलवा इकडे दादा, ती मला लगेच ओळखेल. मला तिच्याशी बोलायचंय, जरा समजून घ्या दादा. थांबा मी मोठ्या साहेबाशी बोलतो. आनंदी अहो किती वेळ झाला, हिला शुद्ध का येत नाहीये? ऐका ना प्लीज, डॉक्टरांना पुन्हा बोलवता का? डॉक्टर आत्ताच तपासून गेलेत आनंदीची आई. थोडा वेळ द्या. हो असं काय करताय तुम्ही? इथे माझी मुलगी बेशुद्ध आहे आणि तुम्ही मलाच थोडा वेळ थांबा म्हणताय. एकतर डॉक्टर कधी येऊन गेलेत, आम्ही नसताना ना, आणि आता तुम्ही सरळ डॉक्टरांना बोलवायला नाही म्हणताय. अहो पण मगाशी डॉक्टरांनी काय सांगितलं, कुठली गोळ्या औषधं दिली, आम्हाला कसं कळणार आहे? इथे असताना आनंदी तुमची जबाबदारी असते, तरी तुम्ही इतक्या हलगर्जीपणे कसं काय वागू शकता? माझ्या मुलीला काही झालं तर, माझ्या मुलीला काही झालं ना तर खरंच. भावना शांत हो सर. आनंदी आनंदी उठ ना ग बाळा. आनंदी 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 उठ उठ बरं आनंदी. आनंदी आनंदी उठ सावकाश. आनंदी